खरं म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील. काही लोक झोपी गेले होते, म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते. नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही आहे. उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत. आज महापरिनिर्वाण दिवस आहे. सकाळीच आम्ही चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली आहे. आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की नुकतंच जे चक्रीवादळ 4 राज्यांमध्ये येऊन गेलं त्याचा परिणाम म्हणून पुढचे 3 दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास 5 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्जित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे किंवा होतं आहे त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत. आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला. कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते आहे. मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलेलं आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते, म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय. पहिल्यांदा तर मला आश्चर्य वाटतं, नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही आहे. विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे असं या पत्रावरनं दिसतं. दुसरं असं आहे की राज्यात काय चाललंय याचं भान देखील त्यांना नाही आहे. कारण त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राटी भरतीच्या GRचा विषय काढलेला आहे. खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहीने निघालेला GR हा 1.5 महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला. हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही, ते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे. अनेक विषय या ठिकाणी आहेत. विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आता दादा त्याच्या संदर्भात सांगतील. केवळ एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्या पुढे ठेवतो.
अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली आहे, तर 2013-14 साली आपला GSDP, आपली अर्थव्यवस्था ही 16 लाख कोटीची होती. आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटीची झाली आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे. त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही, दादा ती आकडेवारी आपल्याला सांगतीलच, पण मी एवढंच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत, मी असं म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत, पण बॅलन्स्ड अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे, हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी NCRBच्या अहवालाचा देखील हवाला दिला. आता ठीक आहे, काही काळ त्यांचा होता, काही काळ आमचा होता, तरी NCRBचा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकलं पाहिजे. NCRB मध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात, प्रति लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचं आकलन होत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचाही विचार केला तरी 2020 साली 3,94,000 होते, ते 22 मध्ये 3,74,000 झाले आहेत. पण मी नेहमी सांगतो, गुन्हे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो. आता लोक संख्येचा जर विचार केला, आता वडेट्टीवार साहेब कालही बोलले, परवाही बोलले, अजून विरोधी पक्ष नेते बोलले, बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईम मध्ये, ही वस्तुस्थिती नाही आहे. लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये 8व्या क्रमांकावर, म्हणजे मी काय फार भूषणावे असं म्हणत नाही की 8व्या क्रमांक, पण आपण 8व्या क्रमांकावर आहोत. आपण जर खुनाचा विचार केला, जो एक अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो, तर त्यात महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे. आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान, ज्याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे, तिथे 6,356 वगैरे आहेत. ओरिसा, जो अगदी छोटंसं राज्य आहे, तिथे 4,333 आहे. एकूण सगळ्या राज्यांचं न सांगता, ते आता सभागृहात सांगावंच लागेल, फक्त थोडं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडनीच गेली पाहिजे म्हणून तुमच्यासमोर सांगतोय. कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील. तर त्यातही महाराष्ट्र हा 7व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण क्राईम रेटचं देखील मी सांगितलं आहे. बलात्कार, जो अतिशय घृणास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अपहरण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो, त्याच्यामध्येही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. हरियाणा, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे एकूणच NCRBचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, अजितदादा देखील बोलतील आणि आपल्याला विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं देखील द्यायची आहेत.